स्टायलिश बाबू. मग आता धान्य वर्षभरासाठी साठवण. आता हे समजा नाही चालतं, जर आपण भरून ठेवलं टाक्याने पिशव्यानी ना, तर काही दिवसांनी काय होते, पावसाळ्यात हिवाळ्यात त्याला असे किडे होतात. त्या पहिले अशी जी घाण असते ना त्याला किडे होतात. तर त्याच्यामुळे मग मी दरवर्षी काय करते, वर्षभराचं धान्य पूर्ण चाळायचं, त्यात गोळ्या पावडर टाकायची, टाक्याने भरायची. मग काय होतं त्याला भुंगा किडा असा होत नाही. तर आता हे काय मी आज 2.5 क्विंटल ज्वारी घातली वाळायला. तर मस्त चाळली गाडी. आता ते काय करायचं, आता 5 वाजता टाक्याने भरून ठेवायची. आणि मी बोरिक पावडर आणलेले, तर ती पूर्ण टाक्या भरून ठेवायच्या. आणि आता गहू पण चाळाय घेतलेत. तर गहू काय करायचं, चाळून हे असे चुंगडे भरून ठेवायचे. आणि चुंगडे भरल्याच्या नंतर, कारण आज वाळू घालायला जागाच नाही रस्त्याला, कारण ज्वारीनं भरलेले. आणि आता 5-6 वाजता जनावर येतात ना लोकांचे, मग ते तोडवल्या जातात. तर मग आज ज्वारी फक्त वाळू घातली. आणि उद्याच्या आता चुंगडे जे भरून ठेवलेत ना, तर ते उद्या वाळू घालायचे, मस्त उद्या टाक्या भरायच्या. कारण हे अशी घाण गुण काढली ना, किडा होत नाही, काही नाही, म्हणून चाळले बाबू. आणि या मावशी सोबत घेतले जातात, म्हणजे एकटीला खूप होते. कारण 5 क्विंटल गहू आणि 2.5 क्विंटल ज्वारी, 7.5 क्विंटल माल एकटे चाळायला. आता वारं वाजवण्याचा टाइम, आता मे महिना पण वारं वाजवून आभाळ किती यायले आहे की नाही. तर त्यामुळे म्हणजे चला मावशीला घेतले. ह्या मावशी आमच्या घरचं काम करतात, हॉटेलचं काम करतात. चला मावशीला पण घेतले मी चाळू लागायला. तर आज काय चालतं, 1-2 थैल्या उरल्या, तर उद्या काही चाळायच्या. तर चला म्हणलं, तसे तर वाळलेले आहेत, पण एक ऊन दिलं म्हणजे किडा होत नाही म्हणलं. तर चला चाळू. आता आम्ही 5 वाजेपर्यंत चालणार आहेत, 5ला नंतर बंद करणार आहे. झालं झाले पा गहू ज्वारी चाळणं. एक दिवस ज्वारी चाळली आणि एक दिवस गहू चाळले, कारण गहू जास्त होते. तर ह्या पा तुम्ही तर पाहिलेल्या व्हिडिओमध्ये मी पोरं सोरं हाताखाली घेऊन पूर्ण ह्या टाक्या भरल्या 2, आणि उरलेले असे गव्हाचे चुंगडे भरलेले. आणि टाकीमध्ये नका प्रत्येक थरागणीच मी अशी बोरिक पावडर टाकलेली. ह्या पा यानं काय होते, किडा लागत नाही धान्याला. तर याच्यात गहू भरलेत आणि याच्यात ज्वारी भरली. आणि गहू जास्त असल्यामुळे उरलेले गव्हाचे असे चुंगडे. आणि याच्यात पण मी बोरिक पावडर टाकलेले, किडा लागत नाही, काय नाही. आणि 2 कोट्या भरलेल्या आहेत, ते बाहेरच्या बाजूला ठेवलेले आहेत. तर आता याच्यात पण मी अशी पूर्ण थरागणी बोरिक पावडर टाकलेले अशी मस्तपैकी. आणि याच्यात ज्वारी भरलेली, कारण गहू जास्त असल्यामुळं टाकी कोटी भरून चुंगडे भरपूर 3-4 चुंगडे उरलेले 5 क्विंटल गहू असल्यामुळं. आणि जे आपण गहू ज्वारी आम्ही चाळली ना, तर त्याचे बघा हे असे ज्वारीची चूर, कारण आजकाल नका हारिष्टनं गहू काढतात ना, तर थोडीशी चूर होते. तर गहू ज्वारी अशी पण ज्वारीचं थोडंसं गोंधळ हे असे ठरावतात ठेवलेत. आता हे काय करणार आहे, मी उद्या गेल्या चांगले धुवून चाळून स्वच्छ करून हे पण धपाटे थालपिठासाठी मिक्स करून दळण आणणार आहे. आता सध्या नाही, तोपर्यंत असे चुंगडे ठेवलेले आहेत लावून. आणि त्याचबरोबर मी एक 60 किलो हरभऱ्याची थैली पण घेतलेली. तर ते मी काल परवा थोडेसे हरभरे धुतले होते, याला का डाळ करून झालं नाही, कारण गहू ज्वारी चाळण्यातच आमचे 2-3 दिवस गेलेले. कारण आता ही वर्षभराची साठवण झालेली. आणि म्हणजे हे गहू ज्वारी हे हरभरे नाही का आमच्या घरच्या शेतातले, पण आमच्या घरी शेती करायला पोरं धंद्या पाण्याला नोकरीला असल्यामुळं मालक रिटायर झाले. आता रिटायर झालं तर शेतीतलं होतं का, त्यामुळं आम्ही काय केलेलं आहे, शेती अशी करायला दिलेली दुसऱ्याला. ते आमच्या शेतीतलं आहे, पण आम्ही त्यांच्याकडून घेतलेले. तर आणि कसं बघा ना, घरचं शेतातलं ओरिजिनल माल म्हणजे चांगला असतो ना. तसं वर्षभर टेन्शन नाही आता ही साठवण, कारण पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पुढं चालून नका वर्षाकाठी खूप असं गहू ज्वारी
म्हणजे असे किमती वाढतात महागात. त्यामुळे कसं एक सुरुवातीला वर्षभरचे साठवून ठेवले ना तर वर्षभर टेन्शन राहत नाही. आणि तसं तर नाही का मी दरवर्षी मंडळी पूर्ण सगळंच साठवण करते. वाळवण्याचे पदार्थ म्हणा, पुन्हा गहू, ज्वारी, हरभरे, डाळी, अशा प्रत्येक वस्तू मी एक वर्षभर, चिंच म्हणा, हळद म्हणा, म्हणजे असं जर सगळं वर्षाचं धान्य म्हणा, खायच्या वस्तू म्हणा, वाळवण म्हणा, असे जर वर्षभरची साठवण करून ठेवली ना तर पुढं आपल्याला पावसाळ्यात हिवाळ्यात टेन्शन राहत नाही. कायच्या काय भाव आणावं लागत नाही, पळापळी होत नाही. आणि नाही का मंडळी, आता आमच्या घराला आणखीन कलर नाही दिलेला, कारण लॉकडाऊनमध्ये घर बांधलेलं आहे. पण तेव्हापासून काय कलर द्यायला हिरण्याची साठवण मी अशा पद्धतीनं करते. आवडली तर जरूर कमेंट करा. तुम्ही पण अशा पद्धतीनं साठवण करी जा, वर्षभर ताण राहत नाही. चला, तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा छोटासा ब्लॉग? आवडला तर जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा.